मला डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मधला व्ह्यू देतो. सायकलला पण बरं वाटत असं. हलू नको रे, त्याला बघ आज काय क्लीन राहतच नाही. मागं पडलो. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 5:30 वाजलेत. बाय द वे, चेहरा कसा दिसतोय? कालचा व्लॉग एंड केल्यानंतर थोडं स्किन केअर केलं आहे. सो नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं आहे. आता उठूयात आणि वर्कआउट पहिले कंप्लीट करून घेऊयात. चला. आज काही जास्त वर्कआउट नाही, लेग्स वर्कआउट आहे. तर होतील तितक्या बैठका मारायच्या आहेत, कारण आपल्याकडे दुसरं काही साधन नाही आहे लेग वर्कआउट करायला. सो बैठका बेस्ट देसी उपाय. चला सुरुवात करू. वॉर्मअप वगैरे करून घेतो आणि त्यानंतर बैठकांना सुरुवात करू. होतील तितक्या मारू. मज्जा आली आजच्या वर्कआउटला. लेग्स तर मारले, सांगते शोल्डर्स पण मारले थोडेफार. सगळे सेट्स मी नाही दाखवत, सगळं वर्कआउट मी नाही दाखवत. सकाळ हॉर्न मारायला काय झालं बाई? हां, तर सगळे सेट्स आणि सगळा पूर्ण वर्कआउट मी नाही दाखवत, कारण तुम्ही बोर व्हाल आणि टाईमलॅप्समध्ये मी काय दाखवणार ना. बघू, एक स्टेज आली ना जेव्हा आपण जिममध्ये जायला लागू ना प्रॉपर, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेन. बाय द वे, तर मस्त तिकडे सनराईज ऑलरेडी झाला आहे, पण आजकाल काही सनराईज प्रॉपर दिसत नाही. सो आता जाऊ खाली, आवरतो, आंघोळ वगैरे करतो, पूजा वगैरे करतो, अँड देन ब्लॉग अपलोड करायच्या टायमाला, म्हणजेच नेहमीच्या टायमाला आपण भेटूयात. चला खाली जाऊ आता. भाई, मूछ मेंटेन करणं खूप जास्त कठीण आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काय आहे, फक्त ग्रोथ तर करायची असते. नाही भाई, इफ यू आर अ कंटेंट क्रिएटर, जर तुम्हाला कॅमेरासमोर सतत यावं लागतं, तर ती मूछ जी आहे ती प्रॉपर तिची शान राहिली पाहिजे. नाहीतर मग ती अशी जर असेल ना, तर त्यात काय अर्थ राहत नाही. मी मोस्टली बाहेर वगैरे जाताना वॅक्स वगैरे लावतो, बट नॉर्मली जेव्हा मी घरी असतो तेव्हा कशाला वॅक्स लावायचं ना. बट तेव्हाच खरं मेंटेन कसं करणं हे खूप अवघड जातं. एनिवेज, हे युट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. जस्ट आत्ता इकडे आपला लास्ट व्लॉग जो होता IPS कार्तिक सरांचा स्पेशल व्लॉग, तो आत्ता जस्ट लाईव्ह झालाय. बाय द वे, वेलकम टू द डे 17 ऑफ डेली व्लॉगिंग. बाई साहब, डे 17 पण आला. असा व्लॉग केला पाहिजे, कारण लाईट इकडे नाही. हां, तर डे 17 पण आला. म्हणजे आता थोडी सवय झाली आहे मला व्लॉगिंगची. म्हणजे कळतंय मला की काय व्लॉग करायचंय, काय कंटेंट शूट करायचंय. म्हणजे ओव्हरऑल एक प्रॉपर व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. बट अजून तो नाही का, तो प्रॉपर तो कॉन्फिडन्स असतो ना बाहेर जाऊन डायरेक्टली व्लॉग करण्याचा, तो अजून आला नाही. बट तो येईलच. आत्ताशी तर 17वा दिवस आहे. 17वा दिवस तुम्ही पाहताय. सो आता लागूयात आपल्या कामाला. एडिटिंग रील्स वगैरेचं मला जरा फिगर आउट करायचं आहे इंस्टाग्रामचं, कारण तिकडे थोडं ना कळत नाही की काय मी. वाह, काय टायमिंग आहे भाई. तर मी इंस्टाग्रामबद्दल बोलत होतो, तर इंस्टाग्रामचं मला फिगर आउट करायचं आहे की भाई तिकडे कसं कॉन्टेंट पोस्ट करायचं वगैरे. देवा, थांबा जरा 2 मिनिटं थांबा, त्याला जाऊ द्या, मग मी तुमच्याशी बोलतो. तर मी इंस्टाग्राम बद्दल बोलत होतो. इंस्टाग्रामचा आपला ID इथे तुम्हाला दिसत असेल, तर त्याच्याबद्दल मला फिगर आउट करायचंय की कोणते रील्स, काय रील्स पोस्ट केल्या पाहिजेत. कारण मी युट्यूबचे ग्लिम्स, व्लॉग्सचे ग्लिम्स पण टाकत होतो, बट ते काय होतंय की कॉन्टेंट वेगळं होऊन जाते. सो थोडं जरा फिगर आउट करायचं की नक्की काय तिकडे पोस्ट केलं पाहिजे आणि तिकडचं कंटेंट पण शूट करायचंय. आता सध्या कॉन्टेंट संपलंय माझं ऑलमोस्ट. सो बघूयात काय होतंय आजच्या दिवसात, ते तुम्हाला कळेल. आता कचऱ्याची गाडी आली, कचरा टाकतो आणि त्यानंतर
बघूयात काय करायचं पुढं दाखवतो तुम्हाला. आणि बाय द वे ह्या टेबलची कहाणी बघा, म्हणजे तुम्हाला लास्टच्या लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी की क्लीन केला होता टेबल, पण हा टेबल आहे ना क्लीन राहतच नाही. एकच दिवस मॅक्स ज्या दिवशी क्लीन करून त्या दिवशी तेवढा राहतो, त्याच्यानंतर परत ही अशी परिस्थिती होऊन जाते. आता बघा हे चार्जर इकडं आले, बॉटल इकडं आली, हे 4 आर्म्सचं ग्रिपर इकडं आले, काय म्हणजे काय. बाय द वे हे तुम्हाला दिसत असेल, हे मी जास्त वापरत नाही, हे नाही वापरलं पाहिजे ना ॲक्च्युली, पण एकदमच जेव्हा ब्लॉक असतो ना नाक तेव्हा थोडंसं वापरलं तर वापरतो मी, नाहीतर नाही. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण वापरू नका, मी पण नाही वापरणार, बंद. नाश्त्याला बघा आज काय, इडली बाई, छोटी छोटी खुशिया, मज्जा आली भाई. मी लय साधा आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी खुश होऊन जातो भाई. असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश व्हायला शिका, म्हणजे लाईफ इझी होऊन जाईल. चला आता मी खाऊन घेतो, प्रवचन बाद झालं, बाय बाय. हलू नको रे. असं आहे की इकडं स्लीट मारला ना तसं पटकन निघेल. सुईला टोक नाही. हे बघ दिसला का कुठे तो छोटासा ऑरेंज डॉट आहे ना, तो आहे काटा. आता एकदम स्पेशलिस्ट डॉक्टर आलेले आहेत, काम त्यांनी हाती घेतले. आता तुम्हाला डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मधला व्ह्यू देतो मी तुम्हाला, थांबा. बघ ते चालू आहे ऑपरेशन. बास एवढंच तुम्हाला दाखवू शकतो मी. ह्याच्या पुढचं ते दर्दनाक दृश्य मी तुम्हाला नाही दाखवू शकत, बघू ते सक्सेसफुल झाल्यानंतर दाखवतो. हे बघा फायनली काटा निघलाय, एवढा मोठा काटा होता. ए पडला खाली, इधर गिरा, परत जायचा. थांब, इकडे घ्या. हा मिल गया साला, ये देखो इधर है. हे बघा हा एवढा मोठा काटा होता. नांगी ती नांगी, मला वाटतं प्रॉन्सची आहे ना. कुठे बोट, हे बघा ह्याच्यातनं काढला. फायनली स्पेशलिस्ट डॉक्टर सक्सेसफुल. इतक्या जोखमीच्या ऑपरेशन नंतर डायरेक्ट मी वामकुक्षी घेतली, मस्त झोपलेलो. आता उठलोय आणि बघा कोण आले आपल्याकडे. उंद्रजी साहेब आलेले आहेत. रोज येतो मी घरी, माहित नाही. रुद्र आलाय. एक्झाम आहे बाईंची, 10 तारखेला लास्ट पेपर आहे, त्यानंतर मग आपल्याला फिरायचं. बघू आता 5 झाला तर नाही तर नाही. बघू किती खरं खोटं होते. हा 10वीची एक्झाम आहे, अभ्यास बाकी किती जोरात चाललोय पोराचा. अभ्यास चालू आहे मला. हा ना, रोज अभ्यास करतो. चला जरा फ्रेश होतो, लय बेकार सुस्ती आली. किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेत 4:45. थोडं फ्रेश होतो, ऊन पण आता खाली झालंय, तर मस्त सायकलिंग करून येऊ आपण. आई बघ किती जांभळे घेते, काही येडे मग त्याला काय आलं, जांभळं तू घेत नाही का? मग बंद कर. कशाला भाई, जे आहे ते आहे. त्यांना माहिती मी जे आहे ते आहे. हा काय सगळं साधा माणूस आहे, खूप साधा माणूस, एकदम लय भारी माणूस आहे की नाही. फक्त बोलतो, करत नाही काय. काय आता बोललोय त्यांना मी सायकलिंगला जाणार आहे, म्हणजे मी जाणार, जाणार ते बघतीलच. 10 तारखेच्या नंतर बघू. 10 तारखेच्या नंतर तू तुझ्यावरती डिपेंड करतं ना. तू जर भाई तू पास नाही झाला मग संपलं, बरोबर आहे का नाही. काही जर मी याला घेऊन गेलो, हा पासच नाही झाला, तर लोक काय म्हणतील की माझ्यामुळे फेल झाला. 3 महिने लगेच 3 महिने थांबू आपण. चल बाय बाय. फायनली बऱ्याच दिवसांनंतर वी आर बॅक ऑन आवर सायकलला पण बरं वाटत असेल, फायनली बाहेर काढलं तिला. एनिवेज तर आता 5:30 वाजलेत आणि माझा एम आहे की ॲटलिस्ट 15 ते 20 किलोमीटरची राईड आपली आजची
झाली पाहिजे. सो बघूयात कसं होतंय, तुम्हाला अपडेट्स मिळतच राहतील. आत्ता तर राईड सुरू केली आहे आणि मजा वाटते. आज पूर्णपणे सायकलिंगच्या अवतारात नाही मी, कारण ते शॉर्ट्स वगैरे, कारण फोन पण ठेवायचा होता, ब्लॉग करायचा आहे. सो त्या सायकलिंग शॉर्ट्सला पॉकेट वगैरे नाही. सो म्हटलं की नॉर्मल ट्रॅक घालून जाऊयात. सो लेट्स कंटिन्यू विथ द राईड नाव. बऱ्याच दिवसांनंतर सायकलिंग करतोय, तर थोडे एफर्ट्स द्यावे लागतात आहे, बट दॅट इज ओके. आणि त्यात आजच आपण लेग्स वर्कआउट केलं, म्हणजे बैठका मारल्या होत्या, तर पाय ऑलरेडी जाम आहेत. एनिवेज, तर आपले 8 किलोमीटर झालेत. INSला जाऊन आलो मी आता रिटर्न. आता आपण जाऊयात कुरवंडेला, म्हणजे मोर 12 किलोमीटर्स. घरी जास्तोपर्यंत आपले 20 तर क्रॉस होतीलच नक्की. लेट्स गो. 13 किलोमीटर्स डाऊन. आता मी आहे आपल्या फेवरेट कुरवंड्याच्या रोडवरती. हा रोड तुम्ही दर सोमवारी बघता. 'तर मी आहे ना स्ट्रावा ॲप्लिकेशन यूज करतो. फ्री ॲप्लिकेशन आहे ते. तुम्ही तुमचे ॲक्टिव्हिटीज ट्रॅक करायला यूज करू शकता. म्हणजे हायकिंग झालं, वॉकिंग झालं, सायकलिंग झालं, जसं की मी आता करतो आहे. तर आता आपले झालेच 20 किलोमीटर्स. मी स्क्रीनशॉट टाकेन, मी घरी पोहोचलो ना की पूर्ण राईडचा एक स्क्रीनशॉट टाकेन, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. सो आता डायरेक्टली घरी जाऊन भेटतो मी तुम्हाला. बाय बाय. अँड फायनली आय एम बॅक होम. आता आपले टोटल झालेत 21 किलोमीटर्स. 21 किलोमीटर्स झालेत. मी स्क्रीनशॉट देतो इथे. आता थोडी स्ट्रेचिंग वगैरे कर, कारण सायकलिंग वगैरे कोणती पण ॲक्टिव्हिटी केल्यानंतर स्ट्रेचिंग इम्पॉर्टंट आहे. आणि मी आता असं मागं पडलो असतो, दरवाजा खोलला आहे कोणीतरी. कोण आहे? पप्पा असतील. तर स्ट्रेचिंग वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर भेटतो. बाय. हे बाय बाय बोलायची आदत मला सोडायची. या उन्हाळ्यामध्ये ना इलेक्ट्रॉल खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे करताय आणि खूप जास्त तुमचा घाम वगैरे निघतोय ना, तर इलेक्ट्रॉल भाई नक्की प्या, म्हणजे तुमचे इलेक्ट्रोलाइट्स परत रिकलेक्ट होतील बॉडीमध्ये. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 8. मी आलो आहे वरती मस्त वाऱ्यामध्ये. जरा खाली खूप गरम होतं आहे, गरमी खूप वाढली आहे. तर हा व्लॉग इथेच संपूयात. आजपासून मी ट्राय करणार आहे की जरा लवकर झोपायचं, म्हणजे 10-10:30पर्यंत. आणि मग जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा मी व्लॉग अपलोडला टाकेन. युजली मी काय करतो 12 नंतर टाकून देतो व्लॉग अपलोडला, बट ते मग मला खूप जागावं लागते आणि झोप कंप्लीट होत नाही. सो ते जरा मॅनेज करण्यासाठी बघूयात, ट्राय करून बघूयात की 9, 9:30, 10पर्यंत जेवण वगैरे करून 10-10:30पर्यंत ट्राय करायचं की बेडवरती जायचं, म्हणजे 11पर्यंत झोप लागेल. सो तो प्रयत्न आजपासून चालू करूयात. आय होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. मी गोष्टी ॲड करायचं बघतोय अजून ब्लॉगमध्ये, थोडा नवीन आहे. सो तुम्ही पण सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला कंटेंट आवडते तर लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये, ग्रुप्समध्ये शेअर करा, म्हणजे अजून लोकांपर्यंत पोचेल. आणि कमेंट करा. कमेंटनी एंगेजमेंट वाढतं. जेवढं एंगेजमेंट वाढेल तेवढं अजून लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोचतील. बाय द वे, कालचा व्हिडिओ IPS सरांचा तो त्यांनी बघितला पण, आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली. सो थँक्यू सो मच सर. आणि हा व्लॉग इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला, कारण आपले व्लॉग्स डेली येत आहेत. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी.
सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ मंत्र आहोत. बाय बाय. उद्या मी तुम्हाला त्या जागेवरती नेणार आहे ज्या जागेपासून आपला चॅनलची सुरुवात झाली, आपल्या व्लॉगिंग जर्नीची सुरुवात झाली. जर तुम्ही माझे एकदम जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला ती जागा माहीत असेल, बट जर नसाल तर स्टे ट्यून्ड. बाय बाय.